नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। काल मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली आहे। चंदनजीरा पोलीस ठाणे हद्दीतील गुंडेवाडी शिवारात हा छापा मारून 11 जुगारांना ताब्यात घेतलाय। चंदनजीरा पोलीस ठाणे हद्दीतील गुंडेवाडी शिवारात एक मोठा जुगार अड्डा राजरोसपणे सुरू होता। या जुगार अड्ड्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने काल मध्यरात्री या ठिकाणी छापा मारला। या कारवाईत 11 जुगारी आणि जुगार अड्डा चालवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 34 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणात चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करतायत। पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस कर्मचारी तनपुरे, कैलाश टेके यांनी ही कारवाई केली। काल दिनांक 21/6/2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली की गुंडेवाडी शिवारात एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पत्त्याचा क्लब चालू आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर व सिटी SDPO श्री आनंद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली API श्री उबाळे यांच्या आधिपत्याखाली एक पथक स्थापन करण्यात आले व त्या पथकाने सदरील कारवाई केली। त्या कारवाई दरम्यान मोटरसायकल, नगदी, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य, 4 व्हीलर असा एकूण 34,08,524 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला व त्या संदर्भाने 11 आरोपीसह पोलीस ठाणे चंदनजीरा येथे जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महावितरण कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना जालन्यात घडली आहे। घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे ठिय्या आंदोलन केलं। वीज वितरण कंपनीत कार्यरत संजय बाबूराव ढिलपे यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शनिवारी 21 जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। संतप्त नातेवाईकांनी कदीम जालना पोलीस ठाणे गाठून संबंधितांवर कारवाईची मागणी करत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता। यावेळी दिलेल्या निवेदनात मयत संजय ढिलपे यांच्या पत्नी सविता ढिलपे आणि मुले आशिष आणि सुमित ढिलपे यांनी म्हटले आहे की संजय ढिलपे हे वीज वितरण कंपनीच्या मस्तगड येथील कार्यालयात कार्यरत होते। बायपास शस्त्रक्रिया झाल्यापासून ते 2-3 वर्षापासून सतत आजारी राहायचे। त्यांना अनेक वेळा कामावर जाता येत नसल्याने ते रजा घ्यायचे। अशातच त्यांची बदली आष्टी तालुका परतूर येथे करण्यात आली होती। मात्र आजारी असल्याने आष्टी येथे जाणं शक्य नसल्याचं त्यांनी वरिष्ठांना कळवलं होतं। मात्र संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही। त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीचा कुठलाही विचार न करता उलट पक्षी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली। सन 2024 पासून त्यांना कामावर घेतलं जात नव्हतं। संबंधित अधिकाऱ्यांमुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती। त्यातूनच आलेल्या नैराश्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन शनिवारी दुपारी संजय ढिलपे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। मयत संजय ढिलपे यांच्या बडतर्फीचा आदेश तात्काळ रद्द करावा, आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर मयताच्या वारसांना त्यांच्या जागी कामाला लावून घेण्यात यावं, अशा विविध मागण्यांसंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालय येथे काही वेळापुरते ठिय्या आंदोलन करण्यात आले। काय घटना घडली? माझं नाव सविता संजय ढिलपे, माझा नवरा संजय बाबूराव ढिलपे हे 6 महिन्यापासून सस्पेंड केलेलं होतं, कारण की ते नेहमी आजारी असायचे। बायपास झालेलं होतं आणि पायाने त्यांना पण ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे त्यांना काम सहसा होत नव्हतं। तर साहेबांकडून वारंवार त्यांना त्रास व्हायचा की ड्युटीला येत नाही, असं नाही तसं नाही, आम्ही तुमच्या सस्पेंड करू। तर त्यांनी त्याचे कारणे नोटिसा पाठवल्या होत्या। त्यांनी त्यांचा खुलासा पण केला की मी कशा कारणामुळे जसं कामावर येत नव्हतं हे पण दाखवलं होतं। पण इथच्या साहेबांनी, मठपती साहेब जे आहेत ना, त्यांनी त्याला आष्टीला त्यांची बदली केली होती। तर यांचं म्हणणं होतं की नाही, मी इकडे इतक्या लांब नाही जाऊ शकत, होणार पण नाही, माझे दवाखाने पण इथंच आहे जवळच्या जवळ। तर आम्ही 2 जण त्या रोजी कन्यानगरच्या ऑफिसला 2 घंटे जाऊन बसलो, पण ते साहेब आम्हाला काही भेटलेच नाही तिथं। हेच विचारायचं होतं की सर, यांचं दवाखाने इथंच आहे, आई राहते, भाऊ आहे, आमचा परिवार इथंच आहे, इतक्या लांब होणार नाही, त्यामुळे यांची बदली तिकडे करू नका। पण त्या लोकांनी यांचं काही ऐकूनच घेतलेलं नाही सर। या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली। साहेबाचं नाव काय, कोणतं साहेब होते? सोमनाथ मठपती। 5 जण आहेत सर, ते SB मठपती आणि सोनोनी 5 जण आहेत सर। ते काही लेटर दिला होता तुम्हाला सस्पेंडचं? नाही, आम्हाला काहीच माहित नव्हतं यातलं, फक्त त्यांना समजा तिकडं बदली करणारे एवढंच माहिती होतं। त्यासाठी मला यांनी घेऊन गेले होते तिथं की तू जाऊन जसं बोल साहेबाला की माझं ते ऐकणार नाही, इतक्याला माझं होणार पण नाही जाणं, कारण मी नेहमी आजारी असतो,
तसे त्याला आम्ही फाईल वगैरे कागदपत्र सारे पण दाखवलं होतं. यांचं नाही करू शकत हे इतक्या लांब म्हणून, यांना इथंच राहू द्या. पण ते साहेब लोक नव्हते ऐकत सर त्यांचे, त्यामुळे त्यांची पगारी पण नव्हत्या निघत आणि काहीच नाही. ते SB मठपती अभियंता एक आहे आणि दीपक सोनवणे, भैया साहेब, रावसाहेब शिंदे, व्यंकटेश उल्हास पटेल एवढे जण आहे आणि एक जीवन सोडे. तर माझी मागणी एवढीच आहे की त्यांना जे सस्पेंड केलं होतं ना तर त्यांना परत रुजू करावा आणि माझ्या मुलाला लावून टाकावा त्यांनी ड्युटीवर. हा सर, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे सर, नाही तर मग मी माझे दोन्ही मुलं मी पण आम्ही काही नव्हते आमचं पण जेवाचं करून टाकू. आज काय केलंय आंदोलन? आज याच्याबद्दल हेच केलं की त्यांना न्याय भेटावं म्हणून आणि त्यांची दखल घ्यावा त्या अधिकारी लोकांनी म्हणून. अगोदर कुठे गेलो होतो आपण? पोलीस स्टेशन कदीम जालना पोलीस स्टेशनला गेलो होतो पण तिथं त्यांनी गुन्हा दाखल नाही करून घेतला आमचा. मग आम्ही इथं SP ऑफिसला आलो. काय रास्ता मागणी काय आता? की त्यांना रुजू करून घ्यावा आणि माझ्या मुलाला समजा त्यांच्या जागेवर बी लावलं तरी चालेल. माझं नाव सविता संजय डिल्पे. जालना शहरातील नामांकित असलेले देवगिरी इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बबनदादा सोटी, मुख्याध्यापिका गायत्री सोटी यांची प्रमुख उपस्थिती होती. जालना शहरातील नामांकित असलेले देवगिरी इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बबनदादा सोटी, मुख्याध्यापिका गायत्री सोटी, वेदांत भैया सोटी, शाळेतील क्रीडा शिक्षक मंगेश सोरटी, रफी सर, भगवान उगले सर, मीना मॅडम, कृतिका मॅडम, जाधव मॅडम, मीरा मॅडम, धुमाळ मॅडम, जोशी मॅडम यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री सोटणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दररोज व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्यानं शरीरासाठी अनेक फायदेशीर आणि उत्तम आरोग्य तयार होते. त्यासाठी प्रत्येकानं व्यायाम करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे योगासने प्रत्येकानं करावं असं आवाहन यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री सोरटी यांनी केलं आहे. क्रीडा शिक्षक मंगेश सोरटी यांनी विविध योगासने प्रात्यक्षिक करून दाखवली आहे. आज 21 जून तर इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्त आज देवगिरी इंग्लिश स्कूलमध्ये योगा डे साजरा करण्यात येतो आहे. त्यामध्ये आज इथं सोरटी टर्फच्या तिथे सगळ्या मुलांना एकत्रित करून आज योगा डे साजरा करण्यात येतो आहे. त्याचबरोबर त्यांना आज मार्गदर्शन करण्यात आलं की योगा का आवश्यक आहे आपल्या हेल्थसाठी. पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलणाऱ्या ग्रीन व्हिजन क्लब जालना या सेवाभावी संस्थेच्या वतीने आज म्हसोबा वनराई टेकडी सामनगाव येथे एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला. क्लबच्या नवनिर्मित टी-शर्टचं अनावरण जालना शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रदीप हुसे आणि हरिभक्त परायण ऋषीबाबा यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात डॉक्टर प्रदीप हुसे यांनी ग्रीन व्हिजन क्लबच्या सदस्यांचं मनपूर्वक कौतुक करत त्यांना पुढील कार्यक्रमासाठी मौलिक असं मार्गदर्शन केलं. त्यांनी पर्यावरण संवर्धनासारख्या उपक्रमांची गरज अधोरेखित करत वृक्ष संवर्धनाच्या कार्यात जास्तीत जास्त जनतेचा सहभाग कसा वाढवता येईल यावर भर दिला, तर आपल्या कार्याचा निश्चित विस्तार होईल असं मत व्यक्त केलं. या प्रसंगी हरिभक्त परायण ऋषीबाबा यांनी देखील उपस्थितांना स्फूर्तिदायी मार्गदर्शन करत निसर्गाशी जोडलेलं प्रत्येक कार्य हे भविष्यासाठी पेरलेलं बीज असतं असं सांगत या अभियानात आपलं पूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं. कार्यक्रमाची विशेषता म्हणजे डॉक्टर हुसे आणि डॉक्टर ऋषी बाबा यांच्या हस्ते टेकडीवर वृक्षारोपणही करण्यात आलं. या कृतीतून सर्वांना प्रेरणा मिळाली. यावेळी क्लबच्या सदस्यांच्या वतीने ग्रीन व्हिजन क्लबने केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. मागील 1 वर्षापासून जालना शहरात सक्रिय आहे. आतापर्यंत क्लबच्या वतीने सुमारे 1500 वृक्षांची यशस्वी लागवड करून आणि संगोपन केले. शहरातील बुद्ध विहार, शाळा, विविध कॉलनी, विविध मंदिर परिसर तसेच रस्त्यालगत असलेली दुकाने या ठिकाणी वृक्षारोपणाचं कार्य करण्यात आलं. या क्लबने फक्त रोप लावण्यावर भर न देता त्याच्या सतत देखभालीची जबाबदारी ही स्वतःवर घेतली आहे. तसेच यावर्षी ही किमान 2500 वृक्ष आणि 5000 बियांची लागवड करण्याचा संकल्प केल्याचं सांगितलं. सदरील कार्यक्रमात क्लबचे सदस्य, पर्यावरण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रीन व्हिजन क्लबच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा देत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला भरभरून दाद दिली. जालन्यात एकावर कोयत्याने वार करून तरुणास गंभीर जखमी करण्यात आले. जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर वार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
जालन्यात एकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. दत्ता आसाराम खेडेकर असं जखमी तरुणाचे नाव आहे. अज्ञात कारणावरून आरोपी त्र्यंबक निचळ याने दत्ता याच्यावर कोयत्याने वार करत त्याला गंभीररित्या जखमी केलं. या घटनेत दत्ता हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण करून आरोपी त्र्यंबक निचळला चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेचा अधिक तपास चंदनझिरा पोलीस करतायत. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन, देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल,
नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%. आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 9028 94 37 04 आणि 9371 26 17 77. दादा हे बेस्ट कॉलेज आहे. पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो. पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते. बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी. आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे. पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना. ट्रस्ट मॅटर्स सिन्स 6 decades. JES कॉलेज जालना. सर नमस्कार. इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय. Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3रा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन. MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275515652. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 9421688568. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 8788119761. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.